नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रथमतः सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या मराठी साईड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। तर बघा, महाराष्ट्रात सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना काही शेतकऱ्यांच्या यादीत दाखवलेली कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावरील एकूण थकबाकीपेक्षा कमी दिसत आहे। यामागे बँकांसाठी लागू करण्यात आलेली हेअरकट ही आर्थिक तडजोड प्रक्रिया असल्याची उपलब्ध माहिती करण्यात आलेली आहे। तर मग आता महाराष्ट्रातील ही जी काय आहे कर्जमाफी प्रक्रियेतील हेअरकट, याचा नेमका अर्थ काय आणि याचं कसं लागू होती याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हेअरकट म्हणजे नेमकं काय आहे बघा, बँकिंग क्षेत्रातील हेअरकट म्हणजे थकीत कर्जाच्या रकमेतील काही हिस्सा बँकेने स्वतः स्वीकारणे किंवा त्यांना सवलती देणे। कर्जमाफी योजनेत पात्र कर्जदारांच्या त्या ठिकाणी खात्यांबाबत सरकार आणि बँक यांच्यातील आर्थिक जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते। त्यामुळे काही वेळा प्रकाशित यादीतील रक्कम आणि कर्ज खात्यावरील एकूण थकबाकी या ठिकाणी बराचसा फरक दिसू शकतो आपल्याला। महत्त्वाचे म्हणजे उपलब्ध अधिकृत स्पष्टीकरणानुसार हा फरक दिसत असल्याने शेतकऱ्याने लगेच आपला कर्जमाफीचा लाभ कमी झाला असे समजू नये। आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत त्या ठिकाणी पात्र कर्जाची माहिती त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी तपासली जाते। तर कर्जाच्या जुन्या थकबाकीनुसार सवलतीचे प्रमाण म्हणजे उपलब्ध जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार NPA झालेल्या कर्जासाठी थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार बँकेची तडजोड रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे वेगवेगळी। त्यामध्ये संबंधित तारखेनुसार 35%, 45%, 55%, 70% आणि 85% अशा त्या ठिकाणी प्रमाणाचा उल्लेख केलेला आहे। म्हणजेच कर्ज खाते किती जुने थकीत आहे यानुसार सरकार आणि बँकेच्या आर्थिक भागाची रचना बदलू शकते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची यादीत दिसणारी रक्कम त्या ठिकाणी एकसारखी असे त्या ठिकाणी होत नाही। तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय तपासायचं आहे, कर्जाच्या यादीत नाव असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकृत प्रक्रियेनुसार आपली माहिती त्या ठिकाणी तपासायची आहे। ॲग्रीस्टॅक क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम याची पडताळणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्ज करायची आहे आणि काही घाबरून जायचं नाही। तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असणार तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। म्हणजेच अशाच नवीन ताज्या शेतकऱ्यांसाठी बातम्या आपण या व्हिडिओच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समोर आणत असतो। धन्यवाद।